पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये कॅब चालकानं महिलेसमोर गैरवर्तन केलंय। सॉफ्टवेअर इंजिनियर महिला टॅक्सीत असताना चालकानं गैरवर्तन केलंय। रिअर व्ह्यू मिररमधून पीडितेकडे पाहत लज्जास्पद वर्तन करण्यात आलंय। भयभीत महिलेनं गाडी थांबवत पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। कॅब ड्रायव्हर सुमित कुमारला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतील। मिकी, पुण्यात नेमकं घडतंय काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नेमकं काय घडलं या महिलेसोबत? प्रज्ञा, अगदी पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय, नक्की पुण्यामध्ये चाललंय तरी काय? पुण्यातील महिला मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण एसटी पुण्यातील जी एसटी स्टँडमध्ये घटना घडली ती ताजी असतानाच त्याच्या अगोदरच 2 दिवस आणखीन एक अशीच वाईट घटना घडलेली होती, दुर्दैवी घटना घडलेली आहे। ती म्हणजे पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। आणि जर आपण बघितलं तर एका महिला जी IT कंपनीमध्ये काम करते त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। तिने संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली आणि जेव्हा तो कॅब ड्रायव्हर तिथं पोहोचला आणि ही महिला गाडीत बसल्यानंतर थेट आरशामध्ये बघून तो जो ड्रायव्हर आहे तो त्या ठिकाणी अश्लील चाळे करत होता। ही बाब त्या महिलेच्या लक्षात आली आणि तिने कॅब थांबवण्याचा प्रयत्न केला। त्या ड्रायव्हरला देखील त्या ठिकाणी रागवलं। एवढंच काय तर धावती जी कॅब आहे तिचा दरवाजा देखील तिने उघडून उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला। वारंवार तिने ड्रायव्हरला सांगितलं, तू कॅब बाजूला घे नाहीतर मी थेट गाडीमधून उडी मारेल। त्यानंतर घाबरत त्या ड्रायव्हरने त्या हायवेवर ती गाडी बाजूला घेतली आणि ती तातडीने तिने गाडी सोडली। तिथून तिने पळ काढलं। जवळपास 1 किलोमीटर ती लांब चालत आली आणि तिने जवळ मदत मागत पोलीस स्टेशन खडकी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना या संदर्भात येऊन तक्रार दिली। पोलिसांनी तातडीने या कॅब ड्रायव्हर म्हणजे अर्थात नंबर देखील या महिलेकडे त्या कॅबचा होता, त्यामुळे लगेचच पोलिसांनी त्या कॅब ड्रायव्हरला अटक केलेली आहे। तो दुसऱ्या परराज्यातला आहे। तो या ठिकाणी गेले जवळपास 1.5 वर्ष काम करतोय। त्यांनी ह्याच्या अगोदर देखील असा काही प्रकार केलेला आहे का हे देखील पोलीस त्या ठिकाणी तपासतायत। मात्र अतिशय दुर्दैवी अतिशय वाईट घटना घडलेली आहे। अश्लील कृत्य त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे। IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला देखील जेव्हा कॅबमधून ट्रॅव्हल करतात, प्रवास करतात, ते सेफ आहेत का हे देखील या ठिकाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। जे कॅब कंपन्या आहेत ते ड्रायव्हर ठेवताना त्यांचा रेकॉर्ड चेक करतात का असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। कारण अशा पद्धतीने अश्लील घटना पुण्यामध्ये वाढताना दिसत आहेत। एसटी स्टँडमध्ये देखील ज्या पद्धतीने ही घटना घडली म्हणजे सकाळी अशी घटना घडते आणि दुसरीकडे IT कंपनीमधल्या महिला देखील पुण्यामध्ये सुरक्षित आहेत का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्यामुळं खरंच पोलिसांचा वचक पुण्यामध्ये राहिलाय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रज्ञा, निश्चित मिकी, त्यामुळे आता पुण्यातल्या या सगळ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी तातडीच्या ठोस आणि कठोर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।